विडंबन कवितांमुळे स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। अशातच आता कामराविरोधात आर्थिक कोंडी हत्यार उपसण्यात आलाय। शिवसेना नेत्यानं एक पत्र देताच बुक माय शोचा कुणाल कामराला खरं तर मोठा झटका बघायला मिळाला। दुसरीकडे आता कामरावर अटकेची टांगती तलवार सुद्धा बघायला मिळते। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। उनसे रिक्वेस्ट की है और ऐसे कलाकार जब तक वो देश के सामने क्लीन नहीं आते उनका शो अपने प्लेटफॉर्म पे नहीं सेव किया जाए, ये हमने रिक्वेस्ट की। शिंदेंची शिवसेना कॉमेडियन कुणाल कामराच्या मागे अक्षरशः हात धुवून लागली आहे। कारण आता कुणाल कामराच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे। बुक माय शो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मनं त्याच्याशी संबंधित सर्व कंटेंट काढून टाकलाय। याशिवाय कलाकारांच्या यादीतूनही त्याचं नाव काढून टाकलंय। राहुल कनाल यांनी बुक माय शोला पत्र पाठवून कुणाल कामराच्या तिकिटांची विक्री थांबवण्याची विनंती केली होती। या पत्रात त्यांनी म्हटलंय की कामराला परफॉर्म करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म देऊन बुक माय शो अनावधानानं अशा एका व्यक्तीला संधी देतंय ज्यांच्या कृतीमुळे सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येते। बिग ट्री एंटरटेनमेंट आणि बुक माय शोने यापुढे तुमच्या प्लॅटफॉर्मवर कुणाल कामराचे शो प्रकाशित करणं किंवा त्याचा प्रचार करणं टाळावं अशी माझी मनापासून विनंती आहे। त्याच्या कार्यक्रमांसाठी तिकीट विक्रीची सुविधा चालू ठेवणं हे त्याच्या फुटीरतावादी वक्तृत्वाचे समर्थन मानले जाऊ शकते, ज्यामुळे शहरातील सार्वजनिक भावना आणि सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो। त्यांनी खून केलाय का? तीन समन्स त्यांनी देशद्रोह केलाय का? त्यांनी देशद्रोह केलाय का? ते बँकॉकला फिरतायत का? ते नवाज शरीफचा केक कापायला गेले आहेत का? काय त्यांचा अपराध काय मला सांगा ना। त्यांच्यावरती ईडी सीबीआय यांनी लुकआउट नोटीस काढली आहे का? त्यांनी एक कार्यक्रम केला, तो कार्यक्रम काही लोकांना मान्य नाही, ठीक आहे, या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। पण तुमचं काही बोलणं झालं का? हो, झालं माझं बोलणं। काय त्यांचं काय म्हणणं, येणार आहेत का मुंबईत? नाही, मी त्यांना सांगितलं आपल्याला आपण कायद्याचे रक्षक आहोत। जरी गृह खातं शेण खात असलं तरी आपल्याला कायदा पाळावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अवमान झाल्याप्रकरणी कुणाल कामरावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र चौकशीसाठी मुंबईत न येणाऱ्या कुणाल कामराच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। कारण कामराला खार पोलिसात उपस्थित राहण्यासाठी आतापर्यंत 3 समन्स बजावलेत। मात्र आता कामरा उपस्थित न राहिल्यास पोलीस अटकेची नोटीस काढू शकतात असं बोललं जातंय। कामरा आणि संजय राऊत मध्ये तसा जास्त फरक नाहीये, म्हणून कामराची आणि संजय राऊतची चांगली दोस्ती होऊ शकते आणि उद्या हे दोघंही मिळून उद्धव ठाकरे साहेबांवर चांगली कविता सुद्धा करू शकतात, टिप्पणी करू शकतात, टोमणे मारू शकतात आणि दोघं हातात हात घेऊन कैसी उद्धव की बजाया यावर सुद्धा गाणं काढू शकतात। कुणाल कामरानं कुणाचंही नाव न घेता ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी असं विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं। मात्र यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अवमान झाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आलाय। त्या पार्श्वभूमीवर त्याच्या विरोधात मुंबईसह राज्यभरात अनेक गुन्हे दाखल आहेत। सध्या कुणाल कामराला मद्रास हायकोर्टमधून 7 एप्रिल पर्यंत अंतरिम जामीन मिळालाय। मात्र आता एकीकडे त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालताना आर्थिक नाड्या देखील आवळल्यात, तर दुसरीकडे त्याच्यावर आता अटकेची टांगती तलवारही असल्याचं बोललं जातंय। त्यामुळं आता कुणाल कामरा कोणतं पाऊल उचलतो याकडे देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।